महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली देशातील निष्पाप नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। हडपसर, फुरसुंगी आणि बेकराई नगर परिसरातील हायटेक कॉल सेंटरवर ही कारवाई करण्यात आली आहे। हे सायबर भामटे अमेनोरा चेंबर्स, अमेनोरा मॉल आणि आलिशान कार्यालयामध्ये बसून रोज 300 ते 400 लोकांना गंडा घालत होते। सुरुवातीला ऑनलाईन गेम मध्ये मुद्दाम पैसे जिंकून द्यायचे आणि नंतर लाखो रुपये उकळायचे। धक्कादायक म्हणजे ज्याचे पैसे बुडाले आहेत त्यांना पैसे परत मिळवून देतो असे सांगून दुसऱ्यांदा लुटलं जायचं। या कारवाईत पोलिसांना केवळ कोट्यवधीचं तांत्रिक साहित्यच नाही तर थेट एक पिस्तूल आणि 6 जिवंत काडतुसे सापडले आहेत। या रॅकेटचा मुख्य मास्टरमाइंड अमित मजेटिया दुबईत बसून सूत्र हलवत होता, तर त्याचा साथीदार भागीरथ पांड्या पुण्यातून कोट्यवधीचे आर्थिक व्यवहार सांभाळत होता। या दोघांना पकडण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचाल सुरू आहेत, पण या संपूर्ण आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केलाय तो 2 धाडसी पोलीस कर्मचाऱ्यांनी। मुंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शिवाजी जाधव आणि पोलीस अंमलदार योगेश राऊत यांनी सलग 15 दिवस अहोरात्र गुप्त तपास करून हा माग काढला। या प्रकरणी पोलिसांनी संतोष वेंजनेकर, विनायक इके यांच्यासह अनेक आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।